अरुणोदय यूट्यूब चॅनलमध्ये दिवाळीच्या सुट्टीनंतर आपलं पुन्हा स्वागत आहे। जवळपास 10-12 दिवसानंतर आपला क्लास सुरू होत आहे। कारण सुट्टी असल्यामुळे मध्यंतरी क्लास घेता आला नाही। कारण सुट्टीमध्ये तुमचा मूड या कामासाठी नव्हता। सुट्टीमध्ये प्रत्येकाने आपल्या दिवाळीची सुट्टी एन्जॉय केलेली आहे, त्यामुळे आपण तो क्लास बंद ठेवला। आता शाळा सुरू झालेली आहे, पुन्हा आपण आता क्लासकडे वळूया। पुन्हा इंग्लिश स्पीकिंगच्या क्लासकडे वळताना मागे आपण काय शिकलो 1 मिनिटामध्ये मी तुम्हाला त्याचा आढावा सांगतो। मागे म्हणजे 25 तारखेला एक क्लास झाला होता आपला। 25 तारखेला 25/10/24 ला आपला क्लास झाला आणि तेव्हापासून आपला क्लास बंद होता। तर त्या दिवशी आपण काय शिकलो? आय लाईक सिंगिंग असे एक वाक्य शिकलो आपण। त्याच्यावर आधारित अनेक वाक्य शिकलो। आय लाईक सिंगिंग म्हणजे मला गाणे आवडते। वी लाईक सिंगिंग म्हणजे आम्हाला गाणे आवडते। ही लाईक सिंगिंग म्हणजे त्याला गाणे आवडते। सी लाईक सिंगिंग म्हणजे तिला गाणे आवडते। यू लाईक सिंगिंग म्हणजे तुला गाणे आवडते किंवा तुम्हाला गाणे आवडते। आणि दे लाईक सिंगिंग म्हणजे त्यांना गाणे आवडते। अशा प्रकारचा क्लास आपला झाला होता 25 तारखेला। त्या 25 पासून तर आता इतक्या दिवसानंतर आपला क्लास सुरू होत आहे। म्हणून आता नवीन न घेता तोच पाठ तोच भाग एक उजळणीच्या स्वरूपात आपल्याला पुन्हा घ्यायचा आहे। आणि मग उद्या आपण त्या झालेल्या भागावर आपल्याला टेस्ट घ्यायची। टेस्ट जो आपण आज तो पाठ शिकलो ना, ते आपल्याला टेस्ट घ्यायचा टेस्ट। तर आज मी तुम्हाला त्याच्यामध्ये अधिक वाढीव वाक्य कसे आपल्याला टाकता येतील। समजा आय लाईक सिंगिंग असं वाक्य आहे, तर ते सिंगिंगच्या पुढे आपण पुन्हा 1-2 शब्द वाढवू शकतो। तुम्ही गाणे कधी म्हणता आणि कोणतं गाणं म्हणता, कोणतं आवडते असं टाकू शकता। किंवा आपण एक नवीन वाक्य घेऊ आता त्याच्यावर, ते जुनं वाक्य न घेता एक नवीन वाक्य मी तुम्हाला सांगतो आता। आय लाईक इटिंग हा तुमच्या आवडीचा विषय आहे, खाणे कोणती वस्तू। आय लाईक इटिंग म्हणजे मला खाणे आवडते, याचा अर्थ तुम्हाला एवढा माहित आहे। आय लाईक इटिंग मला खाणे आवडते। याचे 6 वाक्य कशी होतील मग आता? वी लाईक इटिंग आम्हाला खाणे आवडते। यू लाईक इटिंग तुला खाणे आवडते किंवा तुम्हाला खाणे आवडते। ही लाईक इटिंग त्याला खाणे आवडते। सी लाईक इटिंग तिला खाणे आवडते। आणि दे लाईक इटिंग त्यांना खाणे आवडते। आता हा एक नवीन वाक्य घेतला ते आय लाईक इटिंग। आता इथपर्यंत तुम्हाला वाक्य येतात, 3 शब्द त्याच्या 3 मराठीचा अर्थ। आता इटिंगच्या पुढे सुद्धा आपण 2 शब्द टाकू शकतो। आणि तुम्हाला काय खाणे आवडते? समजा एखादा ऍपल घ्या, बनाना घ्या, एखादा स्वीट आयटम घ्या, फ्रुट्स घ्या, असं काही तुम्ही टाकू शकता। आय लाईक इटिंग ऍपल घ्या। ऍपल म्हणजे सफरचंद। म्हणजे हे 3 शब्दाचं वाक्य तुम्हाला येते, पण तुम्हाला खाणं काय आवडते तो शब्द आपण पुढे टाकू शकतो। काही मुलींना ऍपल आवडेल, काही मुलींना बनाना आवडेल, काही मुलींना अधिक कोणता पदार्थ आवडेल, कोणते फ्रुट्स आवडेल, वेगवेगळे फ्रुट्स आहेत, ते कोणते फ्रुट्सचं तुम्ही एक नाव टाकू शकता। किंवा नुसतं फ्रुट्स टाकलं तरी चालते, म्हणजे फळे आवडतात। मग ऍपल वेगळं टाका, बनाना टाका, अजून अनेक फळाचे नाव तुम्हाला माहिती आहे, त्यातलं कोणतं एखादा फळ नाव टाकायचं। आय लाईक इटिंग ऍपल मी ऍपल टाकलं, पण तुम्ही त्याच्यामध्ये कोणतं एखादा फळ नाव टाका किंवा एखादा आयटम टाका, एखादा पदार्थ टाका। आय लाईक इटिंग समोसा, समोसाही टाकू शकता। आय लाईक इटिंग कचोरी, तुम्ही तो शब्द तसाही वापरला तरी चालते। काही शब्द हे असे पदार्थ जे असे असतात ते तसेच वापरले चालतात इंग्रजीमध्ये, लवकर समजतात। त्या समोसाला स्पेशल इंग्लिश शब्द शोधत बसायचं नाही। आय लाईक समोसा, आय लाईक इटिंग समोसा। मग तुम्ही असा खाण्याचा पदार्थ सुद्धा याच्यात टाकू शकता। आय लाईक इटिंगच्या पुढे तुम्हाला एक शब्द वाढवायचा आहे। आय लाईक इटिंग ऍपल म्हणजे आता याचा अर्थ काय होईल? मग आता मला सफरचंद खाणे आवडते। बदल काय लक्षात ठेवा, मला खाणे आवडते हे आपलं मूळ वाक्य आहे, जे आपण अगोदर शिकलो। आय लाईक इटिंग इथपर्यंत वाक्य आपल्या त्याचा अर्थ काय होते? मला खाणे आवडते। त्याच्यामध्ये आपण ऍड काय केला आता? ऍपल। ऍपलचा अर्थ काय केला फक्त?
मला सफरचंद खाणे आवडते. झालं वाक्य. आता ऍपल आहे ना, ऍपल हे आता कॉमन ठेवा. आता हेच वाक्य आपण कसं घेऊ आता. वी लाईक इटिंग ऍपलच घ्या सध्या आता, मग नंतर तुम्ही बदला दुसरे वाक्य येताना. वी लाईक इटिंग म्हणजे आम्हाला, वी म्हणजे आम्हाला, आम्हाला सफरचंद खाणे आवडते. अजून एक वाक्य घ्यायचं आपल्याला. यू लाईक इटिंग ऍपल. यू लाईक इटिंग ऍपल म्हणजे तुला सफरचंद खाणे आवडते. याचे दोन वाक्य होतात यूचे. तुला सफरचंद खाणे आवडते. यू म्हणजे तू किंवा तुम्हाला असे दोन अर्थ होतात, लक्षात ठेवा. वाक्य मी एकच लिहिलं इंग्रजीमध्ये, पण मराठीत त्याचे दोन अर्थ लक्षात घ्यायचे. तुम्हाला सफरचंद खाणे आवडते. आता आपण आपल्यामध्ये बदल काय झाला वाक्यामध्ये. आय लाईक इटिंग पर्यंत आपण वाक्य शिकलो. आता आपण त्यामध्ये एक शब्द कोणता वाढवला. ऍपल म्हणजे फ्रुट्सचं नाव, एखाद्या वस्तूचं नाव, एखाद्या खाण्याच्या पदार्थाचं नाव. तुम्ही ऍपल टाकला म्हणजे हा ऍपलच ते घ्यायला. तुम्ही कोणतंही फळाचं नाव घ्या, जे आपण खातो त्या घ्या. एखाद्या वस्तूचं नाव घ्या, खाण्याच्या वस्तू. एखादा आपण समजा घरात एखादी वस्तू बनवली, एखादं काय घ्या तुम्ही. गुलाबजामुन देऊ शकता. गुलाबजामुन, आय लाईक इटिंग गुलाबजामुन, आय लाईक इटिंग पुरणपोळी. हे काही शब्द असे असतात पदार्थ आपल्या घरातले, त्याला डायरेक्ट टाकलं तरी चालते. त्याचा इंग्रजीचा शब्दाचा अर्थ शोधत बसायचा नाही. खाण्याचे पदार्थ चालतात ते. आय लाईक इटिंग. आता हे एवढं वाक्य घेतली मी. आय लाईक इटिंग ऍपल, मला सफरचंद खाणे आवडते. वी लाईक इटिंग ऍपल, आम्हाला सफरचंद खाणे आवडते. आता याच्यामध्ये फक्त ऍपलच वाढलेला आहे, त्याचा एक सफरचंद शब्द वाढला. आता याचे अजून पुढचे आपले वाक्य ह्याच्यात पुढच्या पेजवर आपण जाऊया. हे वाक्य तुम्हाला लिहिता येतील तुम्हाला नंतर. अजून वाक्य राहिले आपले. ही लाईक इटिंग ऍपल. ही म्हणजे तो किंवा त्याला. आता अर्थ घेऊन मला त्याला सफरचंद खाणे आवडते. पुन्हा शीचं वाक्य घेऊ आपण. शी लाईक इटिंग ऍपल. तिला, शी म्हणजे ती किंवा तिला असा अर्थ होते. तिला सफरचंद खाणे आवडते. आणि एक 6वं वाक्य आपण घेत असतो. दे लाईक इटिंग ऍपल. जे म्हणजे ते किंवा त्यांना सफरचंद खाणे आवडते. आता हे 6 वाक्य झाले. एक लक्षात घ्या, आपण फक्त आयच वाक्य बोलतो का, फक्त स्वतःबद्दल वाक्य बोलत नाही आपण. म्हणून आपल्याला सगळ्या प्रकारचे वाक्य बोलता आले पाहिजे, लिहिता आले पाहिजे, वाचता आले पाहिजे. म्हणून नुसतं आयचे वाक्य नाही घ्यायचे. आय म्हणजे मी मला इतकंच बोलतो काय, तुम्ही तुम्हाला बद्दल बोलतो, त्याच्याबद्दल बोलतो, तिच्याबद्दल बोलतो, अनेकाबद्दल बोलतो. म्हणून आपण हे 6 प्रकारचे वाक्य घेतो. आता हे वाक्य तुम्ही आता काय करा, मी याच्यामध्ये इटिंग घेतलेला शब्द आय लाईक इटिंग. तुम्ही आता ही लाईक इटिंग हा न घेता
त्याच्या जागा तुम्हाला मी शब्द लिहून दिले 19 मागे. 25 तारखेच्या क्लासमध्ये तुम्ही तुम्हाला 19 शब्द लिहून दिले आहेत. 19 वर्ड्स लिहून दिले. 19 वर्ड्स कोणते असे? इटिंग म्हणजे खाणे, स्लीपिंग म्हणजे झोपणे, वॉकिंग म्हणजे चालणे, रीडिंग म्हणजे वाचणे, रायटिंग म्हणजे लिहिणे. हे असे वाक्य तुम्हाला म्हणजे ड्रिंकिंग म्हणजे पिणे. तुमच्याकडे वाक्य लिहिलेले असतील ते लक्षात ठेवा, किंवा नसतील तर मागचा एक व्हिडिओ पहा याच्या अगोदरचा. आता हा एपिसोड 37 आहे, 37 आहे, तो 36 एपिसोड आहे. त्याच्यामध्ये ते शब्दांची लिस्ट तुम्हाला दिलेली आहे. हे सगळे मी तुम्हाला सांगितले. त्याच्यामध्ये नवीन शब्द घ्यायचा. आता इटिंग नाही घ्यायचं, हे मी तुम्हाला वाक्य लिहून दिले, हे लिहून घ्यायचे. याच्यावर आधारित तुम्हाला काय घ्यायचं? आता इटिंग शब्द बदलायचा. त्याच्यावर जागेवर तुम्ही स्लीपिंग घ्या. आय लाईक स्लीपिंग, मला झोपणे आवडते. आय लाईक सिटिंग, मला बसणे आवडते. आय लाईक रीडिंग, मला लिहिणे आवडते. आय लाईक रायटिंग, मला आय लाईक रीडिंग म्हणजे मला वाचणे आवडते, आणि आय लाईक रायटिंग म्हणजे मला लिहिणे आवडते. असे कोणते एक शब्द घेताय, हे तुम्हाला मी शब्द लिहून दिलेले आहे. त्याच्यावर आधारित तुम्ही शब्द वापरा, आणि 6 वाक्य लिहायचे. 6 तुम्ही जास्त लिहू शकता. फक्त लक्षात ठेवा, हा ऍपल प्रत्येक याच्यात चालणार नाही. आता इटिंग वेळेस चालते ऍपल, स्लीपिंगला लागलं काय? आय लाईक स्लीपिंग म्हटलं, तर मग स्लीपिंग कुठे करता तुम्ही? आय लाईक स्लीपिंग इन द होम असं टाका. त्या याच्याप्रमाणे ते तुमचा शब्द बदलणार आहे. स्लीपिंग. सिटिंग म्हटलं तर इन द क्लास, किंवा रायटिंग, आय लाईक रायटिंग, हे तुम्हाला माहित आहे, म्हणजे मला लिहिणे आवडते. मग लिहिणे आवडते, मग पुढे चौथा शब्द कोणता टाकायचा? तुम्हाला काय लिहिणं आवडते? पोएम, लेसन, क्वेश्चन आन्सर, असं एखादा शब्द पुढे टाकायचा. मग त्या या शब्दानुसार तुमचा पुढचा शब्द आला पाहिजे. लिहिणे आवडते, वाचणे तसंच. आय लाईक रीडिंग, मला वाचणे आवडते. मग तुम्हाला काय वाचणे आवडते? पोएम. पोएम आवडते वाचणं. सॉंग 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 सुद्धा वाचता तुम्ही, एखादं गाणं, किंवा एखादा लेसन. लेसन टाका, सॉंग टाका, पोएम टाका, असा शब्द एक चौथा पुढे टाकायचा. तुम्हाला जे 19 शब्द लिहून दिलेले आहेत, एपिसोड नंबर 36 मध्ये दिलेले आहेत, ते याच्या मागचा एपिसोड तुम्ही लिहिलेले असतील तर, नसतील तर व्हिडिओ पुन्हा पहा. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते सगळे शब्द देतात. त्यातला एक शब्द घ्यायचा, कोणताही नवीन, 2 घ्या, 3 घ्या, आणि हे असे 6 वाक्य तुम्हाला लिहायचे आहेत. पुन्हा आपण उद्या याच्यावर आपण रिव्हिजन घेणार आहोत, किंवा क्लास आपण पुन्हा 2 दिवस पुढे घेऊ. तर तुम्ही आता विसरले असाल म्हणून आपण थोडंसं 1-2 दिवस अजून पुढे घेणार आहोत. तर जे कोणी नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, बेल आयकॉनला प्रेस करायचा आहे. थँक्यू.